आणखी एक धक्कादायक घटना समोर येते। झोपलेल्या शेतकरी पती पत्नीवर अज्ञातांकडून ऍसिड हल्ला करण्यात आला। येवला तालुक्यातील देवळाणे येथील ही घटना आहे। ऍसिड हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील देवळाणे इथं बोराडे वस्तीवर मध्यरात्री भीषण ऍसिड हल्ल्याची घटना घडली आहे। शेतकरी भाऊसाहेब बोराडे आणि त्यांची पत्नी कांता बोराडे हे दोघं घराच्या टेरेसवर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर ऍसिड फेकले। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। आता अज्ञात आरोपी विरोधात येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर विशेष पथकाकडून या आरोपींचा शोध घेतला जातोय। काल रात्री 9:30 वाजता आम्ही गच्चीवर झोपायला गेलेलो होतो। अचानक 11:30 वाजता माझ्या मिस्टरांच्या अंगावर असं औषध फेकल्यासारखं त्यांच्या डोळ्यावर पडलं ना, ते लगेच आरडून उठले का मला काही दिसत नाही, माझ्या अंगावर काहीतरी औषध फेकलं। मग आम्ही आरडाओरडा केला, ते माझ्या अंगावर पण पडलं। मग त्यांना मला उठूस्तवर ते माझ्या अंगावर पण पडलं। आम्ही आरडाओरडा केल्यानंतर माझी मुलं वर आले। मी दार उघडलं ना, आम्ही त्यांना चौघांनी धरून खाली आणलं। शेतकरी लोक आहेत ते आपल्या गच्चीवर त्यांच्या झोपलेले होते आणि त्यांच्या तोंडावर कोणीतरी ऍसिड टाकलं अशी तक्रार पोलिसांना प्राप्त झाली। त्यावरून तातडीने पोलीस घटनास्थळी गेले। माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री स्वामी सर, LCBची टीम आणि सर्व स्टाफ तिथं पोहोचला आणि त्यांनी शहानिशा केली। त्या महिलेच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये फॉरेन्सिक टीम, LCB, त्यानंतर डिव्हिजन मधला सर्व फोर्स अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे। रात्री अंदाजे 12:30 ते 1 दरम्यान देवळाणे येथील एक शेतकरी दाम्पत्य श्री आणि सौ बोर्डे हे रात्री आमच्याकडे चेहरा आणि हातपाय भाजलेल्या अवस्थेत आले। चौकशी केल्यानंतर समजले की त्यांच्यावर घरी ऍसिड हमला झालेला होता। त्यापैकी श्रीयुत बोर्डे यांना चेहऱ्याला आणि छातीला तसेच हाताला गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत। सुरुवातीला परिस्थिती दोघांची अतिशय गंभीर होती, परंतु ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आता ती परिस्थिती सुधारली असून आता दोघांचीही शारीरिक ज्या इजा आहेत त्या बऱ्यापैकी कव्हर होत आल्या आहेत आणि परिस्थिती आता स्थिर